उपशिक्षक, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 वर्तक नगर व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीच्या गणित विषयातील पाठ क्रमांक 8 चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हा पाठ आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे फळ्यावरती मी काही आकार काढलेले आहेत. बघा, इथे फळ्यावरती तुम्हाला 5 आकार दिसत आहेत विविध. त्या 5 आकारामधला चौकोन कोणता आहे? ही आकृती क्रमांक आहे 1, ही आकृती क्रमांक आहे 2, आकृती क्रमांक आहे 3, आकृती क्रमांक आहे 4 आणि आकृती क्रमांक आहे 5. या 5 आकृत्यांमध्ये चौकोन कोणता आहे? हा आहे का? नाही. हा आहे का? नाही. हा आहे का? आकृती क्रमांक 3 आहे का? नाही. हा आहे का? नाही. आकृती क्रमांक 5 हा चौकोन आहे का? हो, हा चौकोन आहे. तुम्ही कसं काय ओळखलं याला हा चौकोन आहे ते? कारण या आकृतीला किती कोण आहेत? 4 कोण आहेत. किती कोण आहेत? 4 कोण. म्हणजेच 4 बाजू व 4 कोण असलेल्या भौमितिक आकृतीस चौकोन असे म्हणतात. मग 4 बाजू कुठल्या, 4 कोण कुठले हे आपल्याला माहित करून घेण्यासाठी आपण काय करूया, ह्या चौकोनाला नाव देऊया. चौकोन ए बी सी डी ह्या 4 बाजू आहेत, बरोबर. 4 बाजू कोणत्या? बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू डी ए. या 4 बाजू आहेत, बरोबर. या 4 बाजू झाल्यानंतर 4 कोण आहेत. 4 कोण कोणते? कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी. हे 4 कोण आहेत. कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी. हे 4 कोण आहेत, बरोबर. हे 4 कोण झाल्यानंतर 4 बाजू झाल्या, 4 कोण झाले. आता अजून ह्या चौकोनाला 2 घटक उरले. चौकोनाचे घटक जर आपण पाहायला गेलो तर चौकोनाला एकूण 10 घटक असतात. 4 बाजू, बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू सी डी आणि बाजू डी ए अशा 4 बाजू आहेत. 4 कोण, कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी. हे 4 कोण झालेत. आणखी 2 कर्ण असतात. सम्मुख शिरोबिंदू आपण त्याचे जोडले की आपल्याला कर्ण तयार होतो. पहिला कर्ण आहे कर्ण एसी किंवा लेंथ एसी. दुसरे बीडी हे सम्मुख शिरोबिंदू आपण जोडले, लेंथ बीसी हा दुसरा कर्ण. असे चौकोनाला एकूण 10 घटक असतात. चौकोनाला एकूण किती घटक असतात? 10 घटक. मग या 10 घटकांपैकी आपल्याला आता पुढे आपल्या प्रकरणाचं नावच आहे चौकोनाची रचना. चौकोनाची रचना करायची आपल्याला. मग चौकोनाची रचना करण्यासाठी आपल्याला या 10 घटकांपैकी कुठल्याही 5 घटकांची माहिती असणं आवश्यक आहे. एकतर 4 बाजू माहित असणं आवश्यक आहे, किंवा एकतर 4 कोण माहित असणं आवश्यक आहे, किंवा 2 कर्णांपैकी कुठलाही एक घटक माहित असणं आवश्यक असतं. त्यामध्ये 2 लगतच्या बाजू, 2 लगतच्या बाजू ह्या अत्यावश्यक आहेत. चौकोनाची रचना करण्यासाठी कुठल्याही 2 लगतच्या बाजू आणि मग उरलेले 3 कोण घेऊन आपण चौकोनाची रचना करू शकतो. समजलं? चौकोनाची रचना करण्यासाठी आपल्याला चौकोनाच्या कुठल्याही 2 लगतच्या बाजू माहित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कुठलेही 3 कोण माहित असणं आवश्यक असतं. अशा प्रकारे आपण आता चौकोनाची प्रत्यक्ष रचना बघूया. आपण चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. उदाहरणार्थ बघूया आपण. चौकोन ए बी सी डी असा काढा की, चौकोन ए बी सी डी असा काढा की लेंथ ए बी बरोबर 4.5 सेंटीमीटर, लेंथ बी सी बरोबर 5.8 सेंटीमीटर, लेंथ सी डी बरोबर 6 सेंटीमीटर.
लेंथ DA बरोबर 4 सेंटीमीटर व लेंथ AC बरोबर 6.5 सेंटीमीटर. ही झाली आपल्याला प्राथमिक माहिती. या प्राथमिक माहितीनंतर आपल्याला कच्ची आकृती काढून घ्यायची आहे. या माहितीवरून आपण कच्ची आकृती काढून घेऊया. बघा, लेंथ AB बरोबर 4.5 सेंटीमीटर. या माहितीवर आपण कच्ची आकृती काढून घेऊया. लेंथ AB बरोबर 4.5 सेंटीमीटर. लेंथ BC आपण ही AB काढली, इथं AB बरोबर 4.5 सेंटीमीटर. लेंथ BC बरोबर 5.8 सेंटीमीटर. C लेंथ CD बरोबर 6 सेंटीमीटर आणि लेंथ BA बरोबर 4 सेंटीमीटर. त्याचबरोबर लेंथ AC बरोबर 6.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण आधी चौकोनाची कच्ची आकृती काढून घेतली आणि कच्ची आकृती काढल्यानंतर आपण प्रत्यक्ष पक्की आकृती काढायला सुरुवात करणार आहोत. पक्की आकृती काढताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, चौकोनाचा पाया निश्चित करून घ्यायचा. पाया कुठला आहे? BC. तो किती आहे? 5 सेंटीमीटर. बघा, पण पाया घेऊया. पहिल्यांदा 5 सेंटीमीटरची रेषा काढून घेऊया आपण. या बिंदूला नाव दिलं आपण B, या बिंदूला नाव दिलं C. हा किती आहे? 5.8 सेंटीमीटर. 5.8 सेंटीमीटरचा पाया काढला. 5.8 सेंटीमीटरचा पाया काढल्यानंतर उरलेले जे दोन बिंदू आहेत, A बिंदू आणि D बिंदू, हे या पायाच्या वरच्या भागामध्ये. त्यामुळे आपण पहिल्यांदा आधी A बिंदू निश्चित करण्यासाठी AB चं अंतर किती आहे? 4.5 सेंटीमीटर अंतर आहे. हे 4.5 सेंटीमीटर अंतर, हे 4.5 सेंटीमीटर अंतर आपण काय करायचं आहे? कंपास मध्ये घ्यायचं आहे. 4.5 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घेतल्यानंतर B ला केंद्र मानायचं आहे. बघा, B ला केंद्र मानल्यानंतर या रेषेच्या वरच्या बाजूला आपण एक चाप काढून घ्यायचं. या चापावरती कुठेतरी आपला A बिंदू असणार आहे, बरोबर? मग तो A बिंदू निश्चित करण्यासाठी आपल्याला AC या कर्णाचं माप घ्यावं लागेल आणि आधी तो कर्ण काढावा लागेल. AC हा कर्ण किती आहे? 6.5 सेंटीमीटर आहे. मग आता 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर अंतर आपण कंपास मध्ये घेतलेलं आहे आणि C ला केंद्र मानलेलं आहे. C ला केंद्र मानून या चापाला छेदणारा दुसरा चाप आपल्याला काढायचा आहे. अशा प्रकारे हा आपण चाप काढून घ्यायचा आहे आणि ते एकमेकांशी जोडून घ्यायचे. हा आपला A बिंदू आता निश्चित झालेला आहे. बघा, आपण काढतोय काय? रचना कसली करतोय? चौकोनाची रचना. परंतु चौकोनाची रचना करताना आपल्याला पहिल्यांदा काय तयार झालेलं आहे? त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे चौकोनाच्या रचनेमध्ये त्रिकोण हा काय आहे? महत्वाचा पाया आहे. त्रिकोण आधी तयार होत असतो. आता उरला आपला चौकोनाचा चौथा बिंदू D बिंदू. मग तो D बिंदू आपल्याला निश्चित करण्यासाठी आपण काय करूया? AD चं अंतर किती आहे? माप कोण? AD बरोबर 4 सेंटीमीटर. AD बरोबर 4 सेंटीमीटर अंतर घेऊया. इथून A ला केंद्र मानूया आणि अशा प्रकारे हा चाप काढून घेऊया. ह्या चापावरती कुठेतरी आपला D बिंदू असणार आहे. मग तो निश्चित करण्यासाठी DA चं अंतर किती आहे? 6 सेंटीमीटर. ते 6 सेंटीमीटर अंतर आपल्याला काय करायचं आहे? कंपास मध्ये घ्यायचं आहे. बरोबर? हे 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय आणि C ला केंद्र मानायचं आहे. C ला केंद्र मानून ह्या चापाला छेदणारा दुसरा चाप आपल्याला काढायचा आहे. हा झाला आपला D बिंदू. हा D बिंदू आपण A बिंदूशी आणि C बिंदूशी जोडणार आहोत.
लेंथ BC बरोबर 5.8 सेंटीमीटर आहे, लेंथ AB बरोबर 4.5 सेंटीमीटर आहे, लेंथ AD बरोबर 4 सेंटीमीटर आहे आणि लेंथ CD बरोबर 6.6 सेंटीमीटर, लेंथ AC बरोबर काय आहे 6.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण चौकोनाच्या 4 बाजू आणि एक कर्ण दिला असता आपण चौकोनाची रचना केलेली आहे. बघा इथे 4 बाजू आणि एक कर्ण हे असे 5 घटक दिले होते आणि या 5 घटकांच्या आधारे आपण हा पहिली रचना आपली केलेली होती. चला तर मग आपण ही रचना समजली तुम्हाला. यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, अशाच प्रकारे पुस्तकात ज्या रचना दिलेल्या आहेत त्या रचना करायच्या आहेत. आता आपण दुसरी रचना बघूया. दुसऱ्या रचनेमध्ये पाहिजे आपल्याला चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता, चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे किंवा चौकोन काढणे. आधी आपण गणित लिहून घेऊया. आपण चौकोन WXYZ असा काढा की लेंथ WX बरोबर 3.8 सेंटीमीटर, लेंथ XY बरोबर 4.6 सेंटीमीटर, लेंथ YZ बरोबर 3 सेंटीमीटर, लेंथ WY बरोबर 5.5 सेंटीमीटर आणि लेंथ XZ बरोबर 4.8 सेंटीमीटर. ही प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर या प्राथमिक माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घ्यायची आहे. कच्ची आकृती काढताना मगासारख्याच पहिल्यांदा WX इकडे काय येणार आहे XY YZ या 3 बाजू आपल्याला दिल्या, 3 बाजू आपण काढून घेतल्यात. WX बरोबर किती आहे 3.8 सेंटीमीटर, XY बरोबर 4.6 सेंटीमीटर, YZ बरोबर 3 सेंटीमीटर. आता इथे चौथी बाजू दिलेली नाही, चौथ्या बाजूच्या ऐवजी कर्ण दिलेले आहे. कर्ण WY बरोबर 5.5 सेंटीमीटर, WY बरोबर 5.5 सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण आहे कर्ण XZ बरोबर 4.8 सेंटीमीटर. चौकोनाची इथे आकृती पूर्ण होत नाही. मग चौकोनाची आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला जरी ह्या बाजूची लांबी दिली नसेल तरी सुद्धा ती बाजू आपल्याला काय करायची आहे, जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा चौकोन WXYZ तयार होतो. मग ह्या WXYZ मध्ये आता आपल्याला पक्की रचना करायची आहे. पक्की रचना करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा चौकोनाचा पाया XY हा 4.6 सेंटीमीटरचा पाया काढून घेणार आहोत. XY 4.6 सेंटीमीटर. XY हा पाया काढल्यानंतर XY या पायाच्या वरच्या बाजूलाच आपले कुठले बिंदू येणार आहेत, W आणि Z हे 2 बिंदू असणार आहेत. मग पहिल्यांदा आपण ZX ची लांबी किती आहे 3.8 सेंटीमीटर. तर परत आपल्याला काय घ्यायचं आहे, कंपास घ्यायचा आहे हातामध्ये आणि 3.8 सेंटीमीटर अंतर आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. 3.8 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. नंतर कंपासचं लोखंडी टोक आपण कुठे ठेवतोय, X या बिंदूवरती ठेवतोय. X बिंदूवरती ठेवल्यानंतर वरच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
चाप काढून घ्यायचा आहे. ह्या चापावरती कुठेतरी आपला W हा बिंदू आहे, तो निश्चित करण्यासाठी आपल्याला WY या कर्णाचं अंतर घ्यावं लागलं. WY या कर्णाचं अंतर किती आहे? 5.5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर अंतर आपण काय करूया आता आधी घेऊन टाकूया. बरोबर, 5.5 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घेतले. आता Y ला केंद्र मानायचं आपण. Y ला केंद्र मानायचं आहे आणि आपल्याला ह्या चापाला छेदणारा दुसरा चाप काढायचा आहे. अशा प्रकारे आपला हा दुसरा बिंदू निश्चित झालेला आहे, तो म्हणजेच W. आता हा W बिंदू आपण X ची काय करायचं आहे? जोडून घ्यायचा आहे. बरोबर, सेम मगासारखीच रचना करायची आपल्याला. आधी चौकोनाची रचना, चौकोनाच्या रचनेचा पाया हा काय आहे? त्रिकोण रचना आहे. त्यामुळे पहिल्यांदा WY या कर्णाचं अंतर ज्याप्रमाणे आपण चापामध्ये काढलं होतं ते जोडून घेऊया आणि त्रिकोण तयार करून घेऊया. बरोबर, आता आपला राहिलाय चौथा बिंदू Z. YZ चं अंतर किती आहे? 3 सेंटीमीटर. आता कंपास मध्ये काय करायचं आपण? बरोबर 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय आणि कशाला केंद्र मानायचं आहे? Y ला केंद्र मानायचं आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला एक चाप काढून घ्यायचा आहे. बरोबर, मग आता ह्या चापावरती कुठेतरी आपला Z बिंदू असणार आहे. मग तो Z बिंदू निश्चित करण्यासाठी आपल्याला ZX या कर्णाचं अंतर आपल्याला कशामध्ये घ्यावं लागेल? या कंपास मध्ये घ्यावं लागेल. ZX या कर्णाचं अंतर किती आहे? 4.8 सेंटीमीटर. 4.8 सेंटीमीटर अंतर आपण इथे निश्चित केलंय. आता केंद्र कोणाला मानायचं आहे? X ला केंद्र मानायचं आहे. X ला केंद्र मानून आपण इथे या चापाला छेदणारा दुसरा चाप काढून घेतलेला आहे. त्याला नाव काय दिलेलं आहे? WXYZ. आणि हा Z बिंदू आपण Y बिंदूशी जोडायचा आहे. त्याचबरोबर हा Z बिंदू, ZX हा कर्ण आहे, त्यामुळे Z बिंदू आपण X या कर्णाशी जोडणार आहोत. चौकोन आपला पूर्ण झालेला आहे का? चौकोन पूर्ण झालेला नाही. आता उरलेत कुठली बाजू उरले? WZ किंवा ZW ही बाजू उरलेली आपल्याला, ती बाजू आपल्याला काय करायची आहे? जोडायची आहे. अशा प्रकारे आपला चौकोन WXYZ झालाय. पाय आपला 4.6 सेंटीमीटर आहे. WX किती आहे? 3.8 सेंटीमीटर आहे. YZ किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. कर्ण WY हा किती आहे? 5.5 सेंटीमीटर. कर्ण XZ हा किती आहे? 4.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपली चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोनाची दुसरी रचना आपण इथे केलेली आहे. चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता तयार होणारी ही आपली दुसरी रचना आहे. यानंतर आपण तिसऱ्या रचनेकडे जाणार आहोत. तिसरी रचना म्हणजेच चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोनाची रचना करणे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन काढणे. चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू आणि कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन काढणे. आपण उदाहरण बघूया. आपण चौकोन GOLD
चौकोन GOLD असा काढा की लेंथ OL बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ OL बरोबर 5 सेंटीमीटर, लेंथ LD बरोबर 5.8 सेंटीमीटर, मापकोन O बरोबर 120 अंश, मापकोन L बरोबर 70 अंश आणि मापकोन D बरोबर 85 अंश. अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, ह्या चौकोनाची रचना करायची आहे. ह्या चौकोनाची रचना करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आपल्याला काय करायचे आहे, कच्ची आकृती काढून घ्यायची आहे. पहिल्यांदा GO बरोबर किती आहे, GO ची बाजू दिलेली आहे का, नाही. OL ची बाजू दिलेली आहे, OL बरोबर 5 सेंटीमीटर, OL बरोबर 5 सेंटीमीटर आहे. LD D बिंदू वरती आहे, तो LD बरोबर 5.8 सेंटीमीटर आहे, 5.8 सेंटीमीटर आहे. मापकोन O बरोबर 120 अंश, मापकोन L बरोबर 70 अंश आणि मापकोन D बरोबर 85 अंश, 85 अंश. अशा प्रकारे ही आपण काय केलेली आहे, पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घेतलेली आहे आणि या कच्च्या आकृतीवरून आपल्याला काय करायचे, आता चौकोनाची पक्की आकृती काढून घ्यायची आहे. पक्की आकृती काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, चौकोनाचा पाया, पाया काय आहे, OL, OL हा चौकोनाचा पाया काढून घेऊया आपण पहिल्यांदा. तो किती आहे, 5 सेंटीमीटर. OL बरोबर 5 सेंटीमीटर. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, O कोण काढायचा आहे. मापकोन O बरोबर 120 अंश, मापकोन O बरोबर 120 अंश. कोण मापक घ्यायचा आहे कंपास मधला, तो कोण मापक बरोबर अशा प्रकारे सरळ रेषेवरती बसवायचा आहे आणि 120 अंशाचा O कोण काढून घ्यायचा आहे. बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 100 10 20 हा आपण काय करून घ्यायचा आहे, डॉट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधून जाणारा किरण काढून घ्यायचा आहे. बघा आता ह्या किरणावरती कुठेतरी आपला G बिंदू असणार आहे, G बिंदू ह्या किरणावरती कुठेतरी असणार आहे. हा कोण कितीचा आहे, 120 अंशाचा. नंतर मापकोन L काढून घ्यायचा आहे. मापकोन L बरोबर किती अंश आहे, मापकोन L बरोबर 70 अंश आहे. इथे आपण बरोबर कोण मापक लावून घ्यायचं आहे. मगाशी आपण या साइडने काउंटिंग केलं होतं. आता बघा दुसरा बिंदू आपल्याला ह्या बाजूला हवं, त्यामुळे आता आपण इकडून काउंटिंग करणार आहोत. 10 20 30 40 50 60 70 हा बिंदू निश्चित करायचा आहे आणि त्या बिंदूतून जाणारा किरण काढून घ्यायचा आपल्याला. आता ह्या किरणावरती आपला D बिंदू कुठेतरी निश्चित असणार आहे. मग त्याचं अंतर LD चं अंतर किती आहे, 5.8 सेंटीमीटर आहे. मग आता काय करायचं आहे, परत एकदा कंपास घ्यायचा आहे. कंपास मध्ये 5.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. कंपास मध्ये 5.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचंय. L ला केंद्र मानायचं आहे. L ला केंद्र मानून या किरणावरती आपला D बिंदू निश्चित करायचा आहे. हा D बिंदू आपण निश्चित केला. इथं नाव काय दिलं आपण, D. मग हा D मापकोन D बरोबर किती अंशाचा आहे, 50 अंशाचा. मग आता कोन मापक अशा प्रकारे लावायचं आहे. अशा प्रकारे कोन मापक लावल्यानंतर त्या बाजूने मोजायचं आहे. 10 20 30 40 50 60 70 80 आणि 5 80 आणि 5 85 हा इथे बिंदू निश्चित करून घ्यायचा आणि त्यातून जाणारा आपल्याला काय करायचं आहे,
किरण काढून घ्यायचा आहे. हा झाला आपला जी बिंदू निश्चित झाला. जी बिंदू एल बरोबर 85°, एल बरोबर 70°, आणि ही किती बाजू आहे? 5.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपली ही चौकोनाची चौथी रचना, चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू आणि कोणतेही तीन कोन दिले असता, चौकोन काढणे, ही रचना आपण पूर्ण केलेली आहे. ती तुमच्या लक्षात आली असेलच. त्याच्यावरून उदाहरण संग्रहामध्ये दिलेले रचना तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर आपली चौथी रचना आहे. चौथ्या रचनेकडे आपण वळणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला बघा तीन बाजू दिली असतील आणि त्या तीन बाजूंनी समाविष्ट केलेले दोन कोन दिले असतात. याच्यावरून आपल्याला चौकोनाची रचना करायची आहे. उदाहरणार्थ चौकोन DEFG, चौकोन DEFG असा काढा की लेंथ DE बरोबर लेंथ DE बरोबर 4.2 सेंटीमीटर, लेंथ EF बरोबर 6.4 सेंटीमीटर, लेंथ FG बरोबर 3.5 सेंटीमीटर, माप कोन E बरोबर 80° आणि माप कोन F बरोबर 70°. अशा प्रकारे आपल्याला चौकोन DEFG याची रचना करायची आहे. मगच प्रमाणेच पहिल्यांदा कच्ची आकृती काढून घेऊया. पहिल्यांदा कच्ची आकृती काढताना लेंथ DE हा DE काढला. लेंथ DE बरोबर किती आहे? 4.2. EF बरोबर किती आहे? 6.4. DEF आणि FG बरोबर 3.5 सेंटीमीटर. या तीन बाजू दिलेत आणि त्या तीन बाजूने समाविष्ट केलेले दोन कोन आहेत. हा कोन आहे जवळजवळ 80° आणि हा कोन आहे 70°. 70°. ही चौथी बाजू आपण जोडून घ्यायची. ही कच्ची आकृती समोर ठेवून आपण काय करायची? आपली पक्की आकृती काढायची आहे. पक्की आकृती काढताना पहिल्यांदा EF हा चौकोनाचा पाया काढून घ्यायचा. तो पाया किती आहे? 6.4 सेंटीमीटर. बघा, पहिल्यांदा 6.4 सेंटीमीटरचा आपण EF हा पाया काढून घेऊया. EF बरोबर 6.4 सेंटीमीटर. 6.4 सेंटीमीटर पाया काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा मापकोन E बरोबर 80°. 80°चा मापकोन E काढायचा. अशा प्रकारे कोन मापकाची रचना करायची आहे. आणि दुसरा बिंदू आपला F इकडे आहे, त्यामुळे इकडून काउंटिंगला सुरुवात करायची आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 हा आपण 80°चा कोन निश्चित करायचा आहे आणि त्या कोनातून जाणारा किरण आपण काढून घ्यायचा. आता ह्या किरणावरती कुठेतरी आपला D हा बिंदू असणार आहे. मग तो निश्चित करण्यासाठी आपण काय करूया? कंपास मध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊया. 4.2 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घेतलेलं आहे आपण आणि E ला केंद्र मानलंय आहे आणि ह्या चापावरती एक आपण किरणावरती एक चाप काढून घेऊया. अशा प्रकारे म्हणजे हा आपला D बिंदू निश्चित झालेला आहे.
बरोबर. हा डी बिंदू काढल्यानंतर आपल्याला जी बिंदूचं माप घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला एफ कोण काढायचा आहे. माप कोण एफ बरोबर किती अंश आहे 70 अंश. एफ वरती हा आपण कोण मापक बसवलेला असा. आता दुसरा बिंदू आपला ई बिंदू ह्या साईडला म्हणून इकडून मोजायला सुरुवात करायची. 10 20 30 40 50 60 70 हा आपण बिंदू निश्चित करून घ्यायचा आहे आणि हा बिंदू आपण काय करायचा आहे एफ शी जोडून घ्यायचा आहे. आता ह्या किरणावरती कुठेतरी आपला जी हा बिंदू असणार आहे. मग त्याचं माप किती आहे एफ जी चं माप 3.5 सेंटीमीटर आहे. मग 3.5 सेंटीमीटर आपण काय करायचं आहे माप आता आपल्या कंपास मध्ये घ्यायचं आहे. एफ ला केंद्र मानायचा आहे. एफ ला केंद्र मानायचं आहे आणि या किरणावरती एक चाप काढून घ्यायचा आहे. तो चाप म्हणजेच आपला कुठला बिंदू असणार आहे जी बिंदू असणार आहे. तो जी बिंदू आपण डी बिंदूशी जोडून घेऊया. 3.5 सेंटीमीटर 4.2 सेंटीमीटर. माप कोण ई बरोबर 80 अंश. माप कोण एफ बरोबर 70 अंश. अशा प्रकारे आपली ही चौथी रचना झालेली आहे. चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोण दिले असता चौकोन DEFG काढलेला आहे. अशा प्रकारे ह्या चारही रचना ज्या प्राथमिक 4 रचना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या चारही रचना आपण काढून झालेलो आहोत. धन्यवाद.